नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. मिहीरने आता मंजिरीचा हात पकडलेला असतो तेव्हा रायम लागतो, ए मिहीर, माझ्या मिस फायरचा हात सोडायचा. पुन्हा तिचा हात पकडण्याची हिंमत जर केली ना तर तुझा हा हात धडा वेगळा करायला मागे पुढे बघणार नाही. हा राया राया म्हणतात मला, राया, आणि ही माझी मिस फायर आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यावर लगेच आता मंजिरी म्हणू लागते, हो मिहीर, मला रायाशी बोलायचं आहे, तू मला अडू शकत नाही. त्यावर लगेच मिहीर म्हणू लागतो, नाही जमणार नाही, मी ते होऊ देणार नाही. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, ए तुला काय प्रॉब्लेम आहे, तुला काय झालं आहे नेमकं सांगशील का? मी हे समजा तुझ्या भल्यासाठी करतोय, हे तुला कळत नाही का? त्यावर मिहीर म्हणू लागतो, हो माझं भलं, यात कुठे आलं माझं भलं? तू असा कधी येतो आणि माझ्या बायकोशी बोलतो, तिला भेटतो, हे मला अजिबात पटत नाही आहे. त्यामुळे मी तुला मंजिरीशी बोलू देणार नाही आणि इथून पुढे भेटूही देणार नाही. तेव्हा रायम लागतो, ए स्वतःला जास्त शहाणं समजू नको हां, ह्या काकूनी तुला भडकवलं की काय? तेव्हा शशिकला म्हणू लागते, ए राया, तो जे काही बोलतो ना ते अगदी बरोबर आहे, कारण मंजिरी त्याची बायको आहे, तू मंजिरीचा कोणी लागत नाही, तू तिच्याशी बोलू शकत नाही. तेव्हा रायम लागतो, बास आता लय ऐकला. आणि ए मिहीर, तू मला मिस फायरला भेटण्यापासून आणि तिच्याशी बोलण्यापासून थांबू शकत नाही, लक्षात ठेव. आणि मी हे जे काही करायलोय, मला जे काही मिस फायरशी बोलायचं आहे ना त्यात तुझंच भलं आहे आणि तुझ्यासाठीच मी हे समज करतोय. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, हो तू माझा एवढा विचार करतो? अरे खरं तर तुझ्यामुळे मला त्रास होतो, तुझ्यामुळेच होतं आहे मला हे सगळं. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव राया, मी तुला भेटू देणार नाही, चल निघीकडनं. तेव्हा रायम लागतो, अजूनही विचार करा, विचार करून बोल, नाहीतर तू जिजीचा लेक आहे हा हे राया विसरून जाईल. त्याच वेळेस मंजिरी पुढे येते आणि लागते, मिहीर अरे काय चालू आहे तुझं? मलाही रायाशी बोलायचं आहे, तू मध्ये पडू नको, मला त्याला बोलण्यापासून तू थांबू शकत नाही. त्यावर लगेच आता रायम लागतो, कळलं, मिस फायरची काय इच्छा आहे ती कळली ना, मग आता मागे हो, मला तिच्याशी बोलायचं आहे. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, सांगितलं ना, नाही म्हटलं ना नाही. त्यावर रायम लागतो, काय बोलला तू? तेव्हा मिहीर म्हणू लागतो, जे ऐकलं ना तेच बोललो, मी नाही भेटू देणार. आता मिहीर मात्र त्याच्या शब्दावरती अडून असतो. आता राया मात्र खूपच भडकतो. त्याच वेळेस आता रायम लागतो, मग मग मी तुला सोडणार नाही, आता तुझी कुट्टी झालीच म्हणून समज. त्याच वेळेस जिजी म्हणू लागते, राया अरे काय झालं आहे, तुला काय बोलायचं आहे महत्त्वाचं, मला सांगशील का नेमकं काय झालं आहे? तेव्हा रायम लागतो, जिजी मी जे काय करतोय ते या मिहीरच्या भल्यासाठी करतोय, कारण माझ्या हातात मोठा पुरावा लागला आहे. ती जी राणीची साथीदार होती ना ती पकडली गेली आणि ती पोरगी आता माझ्या हातात आहे. आणि लवकरात लवकर राणी कोण आहे, ती पोरगी तिची मदत का करते, हे सगळं सत्य आपल्या समोर येणार आहे. आणि याविषयीच मला मिस फायरशी बोलायचं होतं आणि म्हणूनच मी आलो होतो. पण ही शशिकला काकू आणि हा मिहीर दोघे अडून बसलेत आणि नको नको ते बोलत आहेत. मला ना हे दोघे डोक्यात जातात आता. त्यावर लगेच आता मिहीर म्हणू लागतो, हो भेटली तुला ती पोरगी? आज अशी अचानक कशी भेटली ती पोरगी तुला? इतक्या दिवस बरी का नाही भेटली? सांग ना, का हे सगळं नाटक करतोय तू? त्यावर राय म्हणू लागतो, ए तुझ्यासारखा नाटकी नाही आहे मी, जे काय असतं ना ते खरं असतं या रायाचं. आणि इतक्या दिवस कशी भेटली नाही म्हणजे? अरे इतक्या दिवस भेटली होती ना, पण आमच्या हातावरती तुरी देऊन ती पळ काढत होती. पण कितीतरी दिवसापासून माझी माणसं तिच्या मागावरती होती, म्हणून आज तिला आम्ही पकडलं आहे. आणि शेवटी आज तिच्याकडनं राणीचं सत्य समोर येणार आहे. आणि हेच मला मिस फायरला सांगायचं होतं. खरं तर आधी आम्ही तिला पकडण्याचा खूप प्रयत्न केला, पण का कुणास ठाऊक कोणाला तरी ही माहिती कळायची आणि ही माहिती तिच्यापर्यंत पोचवायची आणि मग आम्ही तिथे पोचण्याआधीच ती पोरगी फरार असायची. असं कोण आहे जे तिला माहिती पुरवतं आहे? आता मंजिरी मात्र लगेच खाली मान घालून इकडे तिकडे बघू लागते आणि आता तिचं घड्याळाकडे लक्ष जातं. 12 वाजत आलेले असतात. लगेच आता मंजिरीला मेसेज येतो, मंजिरी 12 वाजायला थोडाच वेळ आहे, तुला काही करून 12पर्यंत रायाची सही घ्यायची आहे त्या पेपरवरती, नाहीतर मग तुझं सत्य लवकरात लवकर समोर येईल. मंजिरी मात्र घाबरते, कारण एकदा का माझं सत्य नानाजीजी समोर आलं तर? नाही नाही नाही, मला काही करून या ब्लॅकमेलरचं ऐकावंच लागेल. कोण असेल आणि कोण मला अशा धमक्या देतोय, असे असंख्य प्रश्न आता मंजिरीसमोर उभे असतात. त्याच वेळेस आता मंजिरी पुढे येते आणि रायाला म्हणू लागते, राया हे बघ, मलाही तुझ्याशी खूप महत्त्वाचं एकांतात बोलायचं आहे, चल बरं आपण रूममध्ये जाऊया. तेव्हा शशिकला म्हणू लागते, जमणार नाही, सांगितलेलं कळत नाही, अगं हा तुझा नवरा आहे आणि तो तुला त्या रायाला भेटू देणार नाही, तुला सांगितलेलं समजत नाही का, तुझ्या डोक्यात जात नाही का? त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो, काकू तू माझ्या मिस फायरला अडवू शकत नाही आणि हा मिहीरसुद्धा नाही आहे,
तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो, कारण मी रायाची बायको आहे आणि मी त्याच्याबरोबर बोलणार, त्याला भेटणार. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, नाही आहे मंजिरी, मी तुझा नवरा आहे आणि तू माझी बायको, एवढं लक्षात ठेव. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, बाद झालं, मिस फायर माझी बायको आहे, तुला माहिती आहे ना, आणि तिच्यासाठी मी काय बी करू शकतो. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, हो, तू काही करू शकतो आणि मी माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या बायकोसाठी मीही काहीही करू शकतो. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, कळलं ना आता. त्यावर राय म्हणू लागतो, कर की, अरे मग कर ना काहीतरी, आम्ही तुझ्याच भल्यासाठी हे समजा करतोय ना, मग बोलू दे आम्हाला, चल हो बाजूला. आता मंजिरी पटकन रायाचा हात पकडते आणि त्याला वरती आपल्या रूममध्ये घेऊन जाते. मग तर मात्र शशिकलाचा आवाज खूपच वाढलेला असतो. तेव्हा शशिकला म्हणू लागते, जाऊबाई, अहो तुम्ही काय बघत बसलाय, बघा बघा, स्वतःच्या नवऱ्यासमोर एका परस पुरुषाला घेऊन ती घरी निघून गेली आणि तुम्ही खुशाल बघतायत. अहो तिने पार लाज विकून खाल्ली, बघा बघा कशी ओढत त्याला घेऊन गेली. अरे मिहीर, बघतोयस ना तू हे सगळं काय चालू आहे. आता शशिकला मुद्दामून जोरजोरात ओरडत असते. आता झिजी नानाच्या मनात विष कालवण्याची तिची पूर्ण तयारी चालू असते. तर इकडे घोरपडे आता डिफिकल्ट डंकीकडे म्हणजे रायाच्या अड्ड्यावरती निघालेला असतो. तर आता इथे डिफिकल्ट त्या मुलीला म्हणत असते, बाई अगं बोल ना, तोंड उघड, हे बघ तू जर अशीच गप्प राहिली तर तुझा जीव तुला गमवावा लागेल. रायाभाऊ कसा आहे तुला माहिती नाही, त्यामुळे खडाखड बोल. रायाभाऊ यायच्या आत तू सगळं सत्य कबूल करायला पाहिजे. त्यावर लगेच डंकी म्हणू लागतो, अरे समजत नाही का रे डिफिकलीला, अरे अशी का वागते. रायाभाऊ एक जनावर होता हे हिला माहिती नाही आहे. आत्ता कुठे तो जनावरातनं माणसात आलाय, त्यामुळे पुन्हा त्याला जनावर बनवायला भाग पाडू नको. तो जर जनावर बनला ना तर तुझा खेळ संपला म्हणून समज. त्यावर डिफिकल्ट म्हणू लागतो, डंक्या हिच्या डोक्यात घुसत नाही रे, एक नंबरची वेडी पोरगी वाटते, काय करावं हिला ना कळत नाही आहे. हे बघ आम्ही प्रेमाने विचारतो, याचा फायदा घेऊ नको. लवकरात लवकर तोंड उघड आणि खरं खरं सांग. त्याच वेळेस आता लगेच घोरपडे येतो आणि मला लागतो, काळजी करू नका, सगळं काही सत्य लवकरच कळेल, सांगेल ती. त्यावर लगेच डिफिकल्ट म्हणू लागते, घोरपडे तू इकडे काय करतो. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, जिथे मी असायला हवा तिथे मी नक्कीच असतो आणि म्हणूनच मी इकडे आलो आहे. आणि मग जर मी इकडे आलो असेल तर तुमचं इथे काहीच काम नाही, हो की नाही. जर मी असेल इथे बोलायला तर तुम्ही कशाला बोलायचं. असे म्हणत आता लगेच घोरपडे आपल्या हातात जे लाकूड असतं ना ते पुढे करतो आणि डिफिकल्टच्या डोक्यात मारतो. आता डिफिकल्ट मात्र खाली पडलेला असतो. त्याच वेळेस आता डंकी मात्र घोरपडेला मारण्यासाठी पुढे येतोय. घोरपडे तुला सोडणार नाही या. त्याच वेळेस घोरपडे मात्र त्याचा गळा पकडतो. आता डिफिकल्ट आणि डंकी दोघांनाही घोरपडेने खाली पडलेलं असतं. डिफिकल्टला मात्र खूपच डोक्याला मार लागल्यामुळे त्याला काही सुचत नाही, पण डंकी पुन्हा उठतो आणि घोरपडेला मारायला सुरुवात करतो. त्याच वेळेस घोरपडे आपल्या खिशातनं रुमाल काढतो आणि लगेच डंकीच्या नाकावरती लावतो. आता मात्र हे गुंगीचं औषध नाकावरती लावल्यामुळे डंकी मात्र बेशुद्ध खाली पडलेला असतो. त्याच वेळेस आता डिफिकल्ट उठण्याचा प्रयत्न करू लागतो. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, चला आता तुझा मित्र झोपलाय ना, मग तू कशाला जागा राहतो, तूही घे की झोपून. असे म्हणत आता घोरपड्याने डिफिकल्टच्या तोंडालाही तो रुमाल लावलेला असतो. आता दोघेही खाली पडलेले असतात. त्याच वेळेस घोरपडे आता खुर्चीवरती बसतो आणि म्हणू लागतो, चला आता हे दोघेही झोपलेले आहेत, आता आपण दोघे डिस्कशन करूया. तुला जे काही सांगायचं आहे, जे काही खरं खरं असेल ते सगळं काही माझ्यासमोर कबूल कर. चल पटकन बोल. हे बघ मी त्या रायासारखा नाही आहे, जे काही करायचं जे काही बोलायचं ते पटापट, नाहीतर माझ्याकडे वेळ नसतो. तो राया कसा प्रेमाने शांततेत विचारतो तसं माझं नाही आहे. मला जर राग आला तर मी हे असं काहीतरी करून बसतो. तू बघितलं ना या दोघांना कसं झोपवलं मी ते. तुझ्यावरही अशी वेळ येऊ नये म्हणून तू लवकरात लवकर बोल. खरं खरं सांगून टाक, ती राणी नेमकं कोण आहे हे आम्हाला जाणून घ्यायचे, त्यामुळे उशीर करू नको. रायाचं कसं आहे, तो आई गाई माईची इज्जत करतो, आदर करतो, पण आपलं तसं काय बी नाही आहे. आपण कुणाचा आदर इज्जत करत नाही. आपलं जे काही काम असतं ते रोखठोक असतं. त्यामुळे बोल पटकन, नाहीतर तुझी अवस्था यांच्यासारखी होईल. आता ती मुलगी मात्र सुटण्यासाठी तगमग करू लागते. तेव्हा घोरपडे म्हणू लागते, काय तगमग तगमग झाली, मला हे आवडत नाही. शांत बैस, थांब तुलाही झोपवतोच. असे म्हणत घोरपडे लगेच तो रुमाल त्या मुलीच्या तोंडावरती लावतो. आता मात्र ती मुलगी बेशुद्ध पडलेली असते. घोरपडे मात्र हसू लागतो. तर त्यानंतर इकडे आता मंजिरी ओढतच रायाला रूममध्ये घेऊन येते. आता रूममध्ये येताच मंजिरी दरवाजा बंद करते. त्यावर राया म्हणू लागतो, मिसफायर अगं काय झालं आहे. हे बघ मिसफायर, तू टेन्शन घेऊ नको आणि त्या मिहीरचं बोलणं मनाला लावून घेऊ नको. तो मिहीर
असा का वागतोय आणि ती काकू अशी का वागते ना, मला तेच कळत नाही. काय झालं त्या मिहीरला? त्या काकूनेच त्याला भडकवलं असणार आहे असं मला वाटतं या मिस फायर. तेव्हा मंजिरी लागते, राया ते सगळं जाऊ दे, मला ना तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, तुला काहीतरी सांगायचं आहे रे, जे मी माझ्या मनात दडून ठेवलं आहे. तेव्हा मिस फायरला राया म्हणू लागतो, बोल ना मिस फायर, एवढं काय सांगायचं आहे? आणि मिस फायर, हे बघ, आता खूप काही बोलण्याची वेळ नाही आहे गं, मला तुला एवढंच सांगायचं आहे की ती मुलगी आपल्याला भेटली आणि लवकरात लवकर राणीचं सत्य समोर येणार आहे. तेव्हा मंजिरी लागते, राया प्लीज माझं ऐकून घेशील, मला खूप सांगायचं आहे, म्हणजे एवढं सांगण्याला वेळ नाही आहे, पण मी पटापट सगळं सांगण्याचा प्रयत्न करते. आता लगेच मंजिरी म्हणू लागते, राया म्हणजे कसं आहे ना, मिहीरचं आणि माझं लग्न झालं होतं ना, तेव्हा नाना जीजी आम्ही सगळेजण खूप खुश होतो रे, खूप आनंदात होतो. म्हणजे आमचं ना लग्नही खूप धूमधडाक्यात झालं होतं. आणि जेव्हा लग्न करून सून म्हणून मी या घरात पाऊल टाकलं ना, तेव्हाच मला मिहीरबद्दल, त्याच वेळेस आता जोरजोरात शशिकला दरवाजा ठोठावू लागते. आता मात्र लगेच शशिकला ओरडतच म्हणू लागते, ए दरवाजा उघडा, सांगितलेलं कळत नाही आहे का? एकांतात वेळ कशाला हवाय? काय बोलायचं आहे तुम्हाला? पटकन दरवाजा उघडा, का दुसरंच काहीतरी चालू आहे? असं आता तिचा आरडाओरडा सुरू झालेला असतो. तेव्हा राय म्हणू लागतो, मिस फायर हे बघ, आता जे पहिल्यापासून झालं ना ते सांगण्याची वेळ नाही आहे गं, आणि ते ऐकून आपण काय करणार आहोत? आता ती पोरगी आपल्या हाताला लागली की नाही, मग लवकरात लवकर राणीचा तपास लागेल, आणि एकदा का त्या राणीचं सत्य समोर आलं की मिहीरबरोबर कोणी काय केलं हे सगळं कळेल. त्यामुळे पहिल्यापासून सुरुवात करायची गरज नाही आहे मिस फायर, तू नको सांगू. तेव्हा मंजिरी लागतं, राय प्लीज प्लीज तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि माझं ऐकून घे, तू फक्त शांत व्हायस आणि मी काय बोलते हे नीट ऐक. हे बघ राया, मला आता तुला हे सगळं सांगावंच लागणार आहे, कसं बसं माझं मन तयार झालं रे, त्यामुळे प्लीज राया माझं ऐकून घे. तेव्हा राया म्हणू लागतो, बरं बोल मिस फायर, तुला काय सांगायचं आहे बोल पटकन. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, ए राया मंजिरी दरवाजा उघडा, नाहीतर मी सगळ्या घरच्यांना बोलवेन आणि इथे तमाशा करेन. मला माहिती आहे ना तुमचं काय चालू आहे, लवकरात लवकर उघडायचं. त्यावर लगेच राया लागतो, मिस फायर हे बघ, आपण जे काही बोलायचं आहे ना ते नंतर बोलूया. ही काकू कशी आहे तुला माहिती आहे ना, उगच नानाजीजीला त्रास होईल, त्यापेक्षा ना आपण नंतर बोलूया. तेव्हा मंजिरी रायाचा हात पकडते आणि लागते, नाही राया, जे काय बोलायचं ते आत्ताच बोलावं लागेल, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे रे. तेवढ्यात आत्ता लगेच मंजिरीचं घड्याळाकडे लक्ष जातं, कारण आता 12च्या आत मंजिरीला त्या डिवोर्स पेपरवरती रायाची सही घ्यायची असते. आणि मी जर तसं केलं नाही तर जीजीसमोर माझं सत्य येईल, आणि जीजीला जेव्हा कळेल की मी राणी आहे, बापरे काय होईल. नाही नाही नाही, मला काही करून हे सत्य जीजीसमोर नाही येऊ द्यायचे, त्यामुळे मला त्या माणसाची धमकीप्रमाणे त्याचं ऐकावंच लागेल. मी काय करू? रायाकडनं सही घेऊ का? आता मंजिरी खूप घाबरलेली असते. तेव्हा रायम लागतो, मिस फायर तू या मिहीरचं टेन्शन घेऊ नको आणि कुठल्याही जगाचं टेन्शन घेऊ नको. हे बघ, हा राया तुझ्यासोबत असणार आहे आणि लवकरात लवकर त्या राणीचं सत्य समोर येणार आहे, त्यामुळे घाबरू नको. त्याच वेळेस आता शशिकला म्हणू लागते, ऐकत नाही ना तुम्ही दोघे, थांबा आता मी काय करते ते बघाच तुम्ही, कसे दरवाजे उघडत नाही ते बघतेच. असे म्हणत शशिकला खाली येते. त्याच वेळेस मंजिरी पटकन त्या डिवोर्सचं पेपर हातात घेते. आता रायाला काही इंग्लिश वगैरे वाचायला जमत नसतं, त्यामुळे तो कसला पेपर आहे हे त्याला कळणार नाही, हे मंजिरीला माहिती होतं. मंजिरी आता तो पेपर रायासमोर धरते आणि लागते, राया प्लीज मला तुझी एक सही हवी, एवढी सही देशील ना? तेव्हा राया म्हणू लागतो, मिस फायर अगं कशाला हवी तुला सही, आणि कसले पेपर आहेत हे? यावर तर सगळं इंग्लिश लिहिलं आहे, मला तर इंग्लिश काय बी वाचता येत नाही ना. पण जाऊ दे मिस फायर, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, नक्कीच तुला काहीतरी चांगलंच करून घ्यायचं असेल माझ्याकडनं, म्हणून सही घेते ना. बरं चल आण पेन, मी सही करतो असे म्हणत राया आता त्या पेपरवरती सही करू लागतो. तर इकडे शशिकला आता खाली येते आणि आरडाओरडा करतच म्हणू लागते, अरे मिहीर, अरे काय इथे विचार करत बसलाय डोक्याला हात लावून? अरे तुला दिसत नाही आहे का? तुला जाणून घ्यायचं नाही आहे? अरे बघ बघ, तुझी बायको मंजिरी त्या रायासोबत रूममध्ये काय बोलतायत का दुसरंच काही करतायत काय माहिती. तेव्हा जीजी मला लागते, बाद झालं शशिकला, माझ्या मंजिरी विरुद्ध मी एक शब्दही वाकडा तिकडा ऐकून घेणार नाही आहे, त्यामुळे बाद झालं शशिकला. तेव्हा लगेच आता मिहीर मात्र जीजीकडे बघू लागतो, कारण जीजीचा मंजिरीवरती आणि रायावरती खूप विश्वास आहे हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा लगेच शशिकला लागते, जाऊबाई अहो तुम्हाला कळत नाही का मी काय बोलते? तेव्हा शशिकलाला आता जीजी म्हणू लागते, हे बघ शशिकला, तू उगाच आमच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न करू नको, माझा मंजिरीवर आणि रायावरती पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे ते दोघे बोलत असतील एवढंच आहे, उगाच याचा बाऊ करू नको. तेव्हा लगेच शशिकला लागते, जाऊबाई
अहो तुमच्या विश्वासाचं लोणचं करा आणि ते तुम्हीच खा, मला नका सांगू. अहो मी एवढ्या वर्षापासनं तुमच्याबरोबर राहते, तुम्ही कशा आहात हे मला चांगलंच माहिती, पण बाकीचे कसे आहेत ना हे मी चांगलंच ओळखलंय. ती मंजिरी एक नंबरची महाचालाक आहे, त्यामुळे ना नक्कीच दोघांचं आतमध्ये काहीतरी चाललंय, एवढं मला मात्र नक्कीच माहिती. त्यावर मिहीर म्हणू लागतो, बाद झालं काकू, उगाच कुठलाही आरोप मंजिरीवरती करू नका. माझाही मंजिरीवरती विश्वास आहे जसा जीजीचा आहे तसा. तेव्हा जीजी म्हणू लागते, कळलं कळलं ना आमच्या दोघांच्या मनात काय आहे, त्यामुळे शशिकला थांबव. तेव्हा शशिकला लागते, ठीक आहे, तुम्हाला नाही पटते ना तर हातावर हात देऊन इथेच थांबा, पण मी सांगते ना नक्की आतमध्ये काहीतरी गुलुगुलू होतंय आणि ते तुम्हाला कळणार नाही आहे जाऊबाई. एवढा विश्वास आहे ना तुमचा त्या मंजिरीवरती, म्हणूनच तुमच्या विश्वासाचा फायदा घेते ती. तेव्हा जीजी लागते, बाद झालं शशिकला, तुला काय हवं आहे, तुला बघायचं आहे का मंजिरी आणि राया कसे आहेत ते, चल तुला दाखवते, चल रे मिहीर. असे म्हणत आता जीजी मिहीर सगळेजण इकडे वरती निघालेले असतात. त्याच वेळेस आता रायाने त्या पेपरवरती सही केलेली असते. तेव्हा तो मिसफायरला म्हणू लागतो, मिसफायर टेन्शन घेऊ नको गं, अगं मला माहिती आहे इतर बायकांप्रमाणे तुझंही तसंच झालं आहे. तुला वाटतं की तुझा हा राया तुला सोडून जातो की काय, पण काळजी करू नको मिसफायर, हा राया तुला कधी बी सोडून जाणार नाही, म्हणूनच ह्या सह्या घेते ना. आपलं नातं अतूट असणार आहे, कोणाला किती बी काय बी प्रयत्न करू दे, पण आपण दोघे वेगळे होऊच शकत नाही. आता मात्र मंजिरी रायाकडे बघत असते, रडत असते, कारण तिने रायाच्या डिवोर्स पेपरवरती सह्या घेतलेल्या असतात ना. त्यावर लगेच आता मंजिरी ते पेपर हातात घेते आणि रडतच रायाला घट्ट मिठी मारते. तेव्हा रायम लोक, तुम्ही स्पॅर काय झाले अगं तुला, हे बघ आजवर किती संकट आली, पण आपण दोघे या संकटाला सामोरं गेलो की नाही, त्यामुळे मिसफायर टेन्शन घेऊ नको. आज जे संकट आलंय ते लवकरात लवकर आपण बाजूला करू आणि आपला सुखाचा संसार सुरू करू. मी तुला कधी माझ्यापासून दूर होऊ देणार नाही मिसफायर. आता मंजिरीला तर आणखीनच वाईट वाटतं, तिला काय करावं काही सुचत नाही. तेव्हा ती रडतच रायाला म्हणू लागते, राया मला माफ कर, माझं चुकलं राया, माझ्यामुळेच होतं हे सगळं. तेव्हा राया लागतो, मिसफायर असं काही बी नाही, एकदा का राणीचा तपास लागू दे, मग लवकरात लवकर आपण या संकटातनं मोकळे होऊया. तेवढ्यात आत्ता जीजी, शशिकला, मिहीर सगळेजण दरवाजा उघडतात. आता मात्र मंजिरी रायाच्या मिठीत असते. हे बघून मात्र आता सगळ्यांना धक्काच बसतो. त्यावर लगेच मिहीर येतो. आता मंजिरी पटकन बाजूला होते. तेव्हा मिहीर म्हणू लागतो, लाज नाही वाटली तुम्हा दोघांना असं वागताने, लोकांचा विश्वासघात करता, खोटं बोलता, असं वागूच कसं शकता तुम्ही. मंजिरी तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. असे म्हणत आता मिहीर लगेच मंजिरीवरती हात उचलणार. तेच राया त्याचा हात पकडतो आणि लागते, मिहीर माझ्या मिसफायरवरती हात उचलायची हिंमत कशी झाली तुझी. आता मात्र राया खूप भडकलेला असतो. त्याच वेळेस जिजीव लागते, राया थांब, हात खाली घे. तेव्हा राया लागतो, ए मिहीर, तू या जीजीचा लेक आहे म्हणून आज तू सुटतोयस, नाहीतर तुझा हा हात ना खायच्या कामाचा राहिला असताना धुवायच्या, एवढं लक्षात ठेव. माझ्या मिसफायरपासून 4 हात लांब राहायचं. त्यावर लगेच आता शिकायला म्हणू लागते, त्याला कशाला बोलतो रे, अरे तुमचं काय चालू आहे ते बघा ना. मी म्हणत होते ना दिवसा ढवळ्या यांचं नक्कीच काहीतरी चालू आहे, पण माझ्यावर कोणी विश्वास ठेवत नव्हतं ना. आता लगेच मी म्हणू लागतो, हो काकू तू अगदी बरोबर बोलत होती, यांनी आपला विश्वासघात केला आहे, यांनी आपला विश्वासाचा भंग केला आहे. तेव्हा लगेच राया लागते, मिहीर कधी कधी डोळ्याने जे दिसतं ना ते खरं नसतं, त्याचे काहीतरी वेगळे अर्थ असतात. त्यावर मिहीर म्हणू लागते, राया तू अर्थ समजायची गरज नाही आहे, जे काही दिसतंय जे काही कळतंय ना ते आम्ही कळून घेतलं आहे. आणि मंजिरी तू हे सगळं करून खूप मोठी चूक करतेस. का गप्प आहे आता, तुझ्या गप्प राहण्याचा अर्थ कळतो ना आम्हाला. तेव्हा लगेच राया लागतो, बास, माझ्या मिसफायरवरती बोट उचलण्याची हिंमत करू नको. आता मिहीर लगेच नाटक सुरू करतो, जणू काही त्याला खूप काहीतरी त्रास होतोय, चक्कर आल्यासारखं होतंय. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, मिहीर तू कॉटवरती बस बरं इथे. आता मिहीर कॉटवरती बसलेलो असतो आणि जोरजोरात डोक्याला हात लावू लागतो. तेव्हा लगेच आता मंजिरी मनाशीच म्हणू लागते, 12 वाजले, मला काही करून हे पेपर लवकरात लवकर त्या माणसापर्यंत पोचवावे लागतील. पण आता तर इथे मिहीरची तब्येतही बिघडली, मी काय करू, कसं इकडनं बाहेर जाऊ. त्याच वेळेस आता जीजी रागानेच मंजिरीकडे बघते, काय गे मंजिरी, अगं काय मिळतं तुला हे सगळं, अगं का माझ्या मुलाच्या जीवावरती उठली. हे बघ मंजिरी, तुला जराही दम निघत नव्हता का अशी वागते. अगं मिहीर तुझ्यावरती अवलंबून आहे, तो तुझ्यासाठी या घरात पुन्हा पहिल्यासारखा राहू शकतो, हे कळत नाही का तुला जराही दम निघत नाही का मंजिरी. आता मंजिरी 1 नाही 2 नाही गप्पच असते. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, जीजी तू टेन्शन घेऊ नको, मिहीरला काय बी होणार नाही,
त्याच वेळेस मिहीर आता बेशुद्ध पडल्याचं नाटक करतो आणि धपकन खाली पडतो. आता मात्र जिजीचं अजून टेन्शन वाढलेलं असतं. तर इकडे मंजिरीलाही खूप टेन्शन आलेलं असतं, कारण आता 12 वाजलेले असतात आणि मिहीरची अशी अवस्था, मी इकडनं कशी बाहेर जाऊ, मी काय करू, तिला काही सुचत नसतं. त्याच वेळेस आता निखिल येतो. आता निखिल मंजिरीच्या जवळ येऊन उभी राहतो आणि हळूच मंजिरीच्या हातात एक चिठ्ठी देतो. आता मंजिरीला धक्का बसतो. निखिल इथे आला, ही चिठ्ठी, याचा अर्थ काय समजायचा? आता मंजिरी ती चिठ्ठी वाचू लागते. त्यावरती लिहिलेलं असतं, मंजिरी, 12ची वेळ झाली. रायाची सही झाली असेल तर हॉलमध्ये येऊन लाल फाईलवरती तू ते पेपर्स ठेवून जा, तुझं काम होऊन जाईल. तू जर असं केलं नाही तर मी काय करू शकतो हे तुला चांगलंच माहिती. आता मंजिरी मात्र इकडे तिकडे आजूबाजूला बघते आणि पटकन ते पेपर आपल्या पदराआड लपवतच बाहेर निघालेली असते. राया मात्र मिसफायरकडे बघू लागतो. तर इकडे मंजिरी हॉलमध्ये खाली येते आणि त्या पेपरकडे बघतच रडतच म्हणू लागते, मी काय करते? मी माझं आणि रायाचं नातं संपवायला निघाले का? नाही नाही नाही, मी असं कसं वागू शकते? पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. मला आत्ता तर हेच करावं लागेल. पण मी काय करू? खरंच हे पेपर्स देऊ का? असे असंख्य प्रश्न आता मंजिरीसमोर उभे असतात. तर इकडे घोरपडे आता त्या मुलीला आपल्या घरी घेऊन आलेला असतो. आता तेवढ्यात लगेच घोरपडे मात्र तिच्या तोंडावरती पाणी शिंपडतो. उठ, आता उठ, जे काही बोलायचं त्याची वेळ झाली. खरं खरं सांगून टाक, का अजून सुटण्याची तगमग करायची? नाही, प्रयत्न करून बघ, पण तू सुटणार नाही या घोरपडेच्या तावडीतनं. त्यामुळे बोल पटापट. तेवढ्यात शशिकलाचा कॉल येतो. तेव्हा शशिकला लागते, घोरपडे, काम झालं की नाही? त्यावर घोरपडे लागतो, झालं काकू, काम झालं. ती पोरगी आपल्या हातात लागली. आता मी तेच तिच्याकडनं सत्य उकळून घेणार होतो. त्यावर शशिकला लागते, तिकडे काहीच करू नको, तू त्या पोरीला घेऊन सरळ घरी ये. सत्य कसं सगळ्यांसमोर असं फुटलं पाहिजे. कधी एकदा स्फोट होतोय ना मोठा, असं झालंय मला. त्यामुळे त्या पोरीला घरी घेऊन ये. ही राणी कोण आहे हे सत्य सगळ्यांसमोर यायला पाहिजे. असा मोठा धूमधडाका व्हायला पाहिजे. तेव्हा घोरपडे लागतं, चालेल काकू, तू म्हणतेस ना तसंच होणार. हा गौप्यस्फोट सगळ्यांसमोर होणार. म्हणून आता घोरपडे त्या मुलीला घरी घेऊन निघालेला असतो. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता मंजिरी मात्र सगळं सत्य सांगायला तयार झालेली असते. पण मात्र या मिहीरच्या स्मृती जाण्याचं नाटक समोर येताच मंजिरी पुढे काय करणार? आणि राया मात्र हे सगळं सत्य सगळ्यांसमोर कसं आणणार? आणि मिसफायरने हे का केलं हेही आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.